जान्हवी हा आठवडा तुम्ही गाजवला. रितेश सरांच्या तोंडून हे वाक्य ऐकण्यासाठीच तर जान्हवीच्या मनात हे चालू होतं तेव्हा, की तुमच्या तोंडून हे ऐकण्यासाठीच तर मी आठवडाभर त्या वर्षाताईंचा पाणउतारा केला. त्यांच्या अभिनयावरून त्यांना हवं नको ते बोलले. शासनाने त्यांना पुरस्कार दिला, त्याच्यावरती सुद्धा बोट उचललं. त्या बिचाऱ्या सूरजला जो कोणाच्या आद्यात नसतो, मध्यात नसतो, त्याला सुद्धा मी बळच भांडण करून त्याच्याशी बळच भांडण उकरलं. त्या आर्याला सुद्धा काहीतरी बोलले. यासाठीच बोलले का तुमच्या तोंडून मला ऐकायचं होतं निक्की नी जसा मागचा आठवडा गाजवला तसा जान्हवी तुम्ही हा आठवडा गाजवला. मतलब बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ ना. ही लाईन जर या क्षणाला कोणावरती परफेक्ट मॅच होत असेल तर ती आहे बिग बॉस मराठी 5च्या घरातील स्पर्धक म्हणजे जान्हवी. अहो निर्लज्जपणाचा कळस असतो म्हणजे जेव्हा ते पोस्टर आणलं आणि जान्हवीला ते दाखवलं पोस्टर. तिने ते ओपन केलं आणि त्यानंतर स्वतःला त्या लीडमध्ये पाहून तिला खरंच किती आनंद होत होता, की वॉव! आपण या ग्रुपची लीडर आपण आहे आणि निक्की कुठेतरी कोपऱ्यात. म्हणजे ह्या 2 मैत्रिणी आहे ना, आता मला माहिती या दोघींमध्येच वाजणार आहे. कारण की ही तिला कॉपी करतीये आणि आता ही तिच्या पुढे जातीये. म्हणजे निक्कीच्या पुढे आता जान्हवी जातीये निक्कीला कॉपी करून. म्हणजे आता नक्कीच गेम तर आता होणार आहे.